कॅफेमध्ये जाऊन सर्वात महागडे फ्रेंच फ्राईज खाण्यापेक्षा अगदी घरामध्ये मोजक्या साहित्यामध्ये तुम्ही झटपट फ्रेंच फ्राईज बनवू शकता। अगदी परफेक्ट कुरकुरीत असे हे फ्रेंच फ्राईज बनतात। याकरिता मी बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि त्याच्या साली काढून घ्यायच्या आहेत। त्यानंतर कॅफेमध्ये जी चौकोनी आकाराची फ्रेंच फ्राईज मिळतात अगदी त्या पद्धतीने होण्याकरिता बटाट्याचा जो गोलाकार भाग आहे तो अगदी चारी बाजूनी कट करून घेतलेला आहे। तो कट केलेला भाग तुम्ही भाजीमध्ये सुद्धा वापरू शकता। त्यानंतर या बटाटा स्लाइसचे आपल्याला चौकोनी आकारामध्ये फ्राईज कट करून घ्यायचे आहेत। जास्त मोठ्या स्वरूपात कट करायचे नाहीत, बारीकच असावेत। जर तुम्ही मोठ्या आकारामध्ये कट केले तर ते तळल्यानंतर थोड्या वेळाने मऊ पडतात, त्यामुळे हे फ्राईज कट करताना बारीक स्वरूपाचेच असावेत। त्यानंतर 2 ते 3 पाण्याने मी अगदी स्वच्छ धुवून घेतलेला आहे, जेणेकरून त्या बटाट्यामध्ये स्टार्चचे प्रमाण असतं ते कमी होतं। त्यानंतर कढईमध्ये मी पाणी उकळत ठेवलेलं आहे। उकळलेल्या पाण्यामध्ये 1 चमचा फुल मी मीठ टाकलेला आहे आणि त्यामध्ये 1 चमचा लिंबू रस घातलेला आहे। या ठिकाणी तुम्ही व्हिनेगर 1 चमचा घातलं तरी पण चालू शकतं। लिंबूचा रस घातल्यामुळे आपले जे फ्रेंच फ्राईज बनतात ते अजिबात काळे पडत नाहीत, त्यामुळे या ठिकाणी मी 1 चमचा लिंबूचा रस घातलेला आहे। पाण्याला चांगली उकळी आली की त्याच्यामध्ये हे फ्रेंच फ्राईज मी टाकलेले आहेत आणि घड्याळी 4 मिनिटे शिजवून घेतलेले आहे। मध्यम गॅसवरती हे फ्राईज अगदी 4 मिनिटे शिजवून घेतलेले आहेत। त्यानंतर एका चाळणीमध्ये हे फ्राईज मी काढून घेतलेले आहेत आणि हे सुकण्याकरिता अगदी कॉटनच्या कपड्यावरती पसरवून ठेवलेले आहेत। यामध्ये जो पाण्याचा ओलसरपणा आहे तो पूर्णपणे सुकवून घ्यायचा आहे। जर तुम्हाला जास्तच गडबड असेल तर तुम्ही या ठिकाणी फॅनच्या खाली सुद्धा हे फ्राईज तुम्ही सुकवून घेऊ शकता। पूर्णपणे हे फ्राईज कोरडे झालेले आहेत। त्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 चमचा कॉर्न फ्लोअर घातलेला आहे। कोरड्या झालेल्या फ्राईजना पूर्णपणे कॉर्न फ्लोअर व्यवस्थितपणे लावून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता की हे फ्राईज पूर्णपणे कोरडे झालेले आहेत। त्यानंतर तेलामध्ये अगदी 2 मिनिटे हे फ्राईज आपल्याला तळून घ्यायचे आहेत। फ्राईज अगदी कुरकुरीत आणि सुपर क्रिस्पी होण्याकरिता या ठिकाणी मी 2 वेळा फ्राईज तळून घेणार आहे। पहिली बॅच तळत असताना म्हणजेच पहिल्यांदा फ्राईज तळत असताना आपल्याला ते 2 मिनिटेच फक्त तळून घ्यायचे आहेत आणि हे 2 मिनिटे पहिल्यांदा जी बॅच तळून घेतलेली आहे ही तळलेली बॅच आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला दुसऱ्यांदा फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले जे फ्राईज बनतात ते अगदी सुपर क्रिस्पी बनतात। हे सुपर क्रिस्पी फ्राईज जर तुम्हाला स्टोअर करून ठेवायचं असेल तर हे पहिल्यांदा जेव्हा आपण फ्राईज तळून घेतो तेव्हा ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर एका झिपलॉक बॅगमध्ये भरून अगदी डीप फ्रीजला ज्या ठिकाणी बर्फ तयार होतो त्या ठिकाणी तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता। अगदी 1 ते 2 महिने सहज टिकतात आणि ऐनवेळी जेव्हा तुम्हाला हे फ्रेंच फ्राईज बनवायचं असतं तेव्हा ते अगदी नॉर्मल टेम्परेचरला फ्रीजरमधून बाहेर काढून घ्यायचं आणि नॉर्मल झालं तर ते फ्रेंच फ्राईज आपल्याला तळून घ्यायचं। अगदी सुपर क्रिस्पी बनतात हे फ्राईज। मी या ठिकाणी स्टोअर करून ठेवलेले नाही, त्यामुळे मी या ठिकाणी लगेच पूर्णपणे थंड झाल्यानंतर हे फ्राईज तळण्यासाठी घेतलेले आहे। अगदी लो टू मीडियम गॅसवरती फ्लेमवरती हे फ्राईज आपल्याला 2 ते 3 मिनिटं हलका लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये फ्राईजना अगदी हलका लालसर रंग आलेला आहे। आता तुम्ही या ठिकाणी काढून घेऊ शकता। हे फ्राईज अगदी मस्तपैकी कुरकुरीत झालेले आहेत। या ठिकाणी तुम्ही या फ्रेंच फ्राईजचा आवाज सुद्धा ऐकू शकता की किती कुरकुरीत झालेले आहेत। बघू शकता की किती कुरकुरीत फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत। हे फ्रेंच फ्राईज अजिबात मऊ पडत नाहीत। तर चला मग या ठिकाणी आपल्याला मसाला फ्रेंच फ्राईज बनवायचा आहे, त्यामुळे मी या ठिकाणी 1 चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे, 1 चमचा चाट मसाला घातलेला आहे। शिजण्यासाठी मीठ टाकलेलं असल्यामुळे मी या ठिकाणी मीठ टाकलेलं नाही। तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि हे कुरकुरीत असे फ्रेंच फ्राईज अगदी मोजक्या साहित्यामध्ये घरामध्ये तयार झालेले आहेत। तुम्ही हे फ्रेंच फ्राईज अगदी टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता। तर चला मग मंडळी, तुम्हाला जर ही झटपट अशी रेसिपी आवडली असल्यास माझ्या A1 तडका या चॅनलला नक्की शेअर, सबस्क्राईब तसेच कमेंट करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद।